नमस्कार, मी वृषाली महाजन. आम्ही ऑगस्ट 2025ला पुण्यातल्या शिवसृष्टी थीम पार्कला भेट दिली त्याची माहिती सांगणार आहे. ती ऐकून तुम्ही तुमची शिवसृष्टी थीम पार्कची व्हिजिट प्लॅन करू शकता. तुम्हाला मराठा स्वराज्य कसे स्थापन झाले आणि शिवाजी महाराजांनी त्यासाठी किती कष्ट सोसले, कसे प्लॅनिंग केले याबद्दल उत्सुकता असेल तर या थीम पार्कला भेट द्यायलाच हवी. त्या अगोदर हा थीम पार्क म्हणजे काय ते बघूया. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी 1646 ते 1680 या काळात बांधलेले किंवा काबीज केलेले जवळजवळ 350 किल्ले आहेत. ते आपल्या मराठी साम्राज्य स्थापनेची आणि शिवाजी महाराज यांच्या काळाची आठवण करून देतात. शिवाजी महाराजांनी हे किल्ले त्यावेळी दख्खनच्या पठारावर राज्य करण्यासाठी बांधले किंवा काबीज केले. 300 वर्षापूर्वीच्या या किल्ल्यांची परिस्थिती खूपच खराब आहे आणि मोडकळीस आलेल्या वस्तू आहेत. पण आपल्या हेरिटेज कायद्यामुळे त्याचे नूतनीकरण करता येत नाही. त्यामुळे प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या शिवसृष्टी प्रोजेक्टमुळे त्यावेळच्या महत्त्वाच्या किल्ल्यांची मॉडेल्स आपल्याला इथे बघता आणि अनुभवता येतात. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य किती कष्टाने आणि कसे उभे केले याची माहिती इथे मिळू शकते. पुण्यापासून म्हणजे डेक्कनपासून 11 किलोमीटर अंतरावर कात्रजजवळ आंबेगाव येथे हा थीम पार्क उभा करणे चालू आहे. तिथे जायला गाडीने किंवा रिक्षाने तुम्हाला 40 मिनिटे लागू शकतात. शिवसृष्टीला भेट देण्याअगोदर तुम्हाला तिथले 75 रुपयाचे तिकीट ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे आहे. त्यासाठी www.shivasrushti.com या वेबसाईटला भेट द्या. कारण शिवसृष्टीमध्ये तिकीट काउंटर्स नाहीत. या थीम पार्कमध्ये आठवड्याचे 7ही दिवस जाऊ शकता. तो बघण्यासाठी दुपारी 12 ते 5 या वेळेत दर 1 तासाने 6 स्लॉट्ससाठी ऑनलाईन बुकिंग होते. दुपारी 12 वाजता बुकिंगचा पहिला स्लॉट आणि शेवटचा स्लॉट 5 वाजता असतो. हा थीम पार्क 21 एकरामध्ये आणि 6 फेजमध्ये विभागला आहे. पण त्यातले आत्ता 2 फेजेस ओपन झाले आहेत. ते बघण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास लागतात. ओपन पार्किंगची भरपूर सोय आहे, पण थोडे मडी आहे. तुमच्या ठरलेल्या स्लॉटच्या आधी 10 मिनिटे तुम्ही तिथे हजर राहणे गरजेचे आहे. एंट्रीला तुमच्या स्लॉटच्या सगळ्या लोकांचा एक ग्रुप बनवला जातो. तुमचे ऑनलाईन तिकीट दाखवून मनगटावर लावायला बँड दिला जातो. प्रथम थीम पार्कच्या टूरबद्दल माहिती दिली जाते. तुम्ही कायम ग्रुपबरोबरच राहायचे आहे. फेज 1मध्ये सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा एक व्हिडिओ दाखवला जातो. नंतर दुर्ग वैभव म्हणजे शिवाजी महाराजांचे 9 महत्त्वाच्या किल्ल्यांची मॉडेल्स तिथे ठेवलेली आहेत त्याची माहिती दिली जाते. त्याच्यानंतर शस्त्रदालन आहे. नंतर एक शिवाजी महाराजांच्या जीवनावर शो आहे. आणि शेवटी आग्र्यावरून सुटकेचा ग्रेट एस्केप नावाचा एक शो आहे. त्यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक असतो. त्यावेळी तुम्ही कॅन्टीनमध्ये स्नॅक्स घेऊ शकता. इथले टॉयलेट्सही स्वच्छ आहेत. फेज 2मध्ये पहिल्यांदा आज्ञापत्र नावाचा 4D शो आहे. तो शो बघून पुढे
दुसऱ्या मजल्यावरच्या गंगासागर तलाव आणि भवानी मातेचे मंदिर बघता येते. सुरुवातीला मिनी थिएटरमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक व्हिडिओ, ज्यामध्ये त्यांची हिस्ट्री दाखवली जाते. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या जाणता राजा या पुस्तकावर आधारित एक नाटक केलं जात असे. त्यातले काही सीन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. दुर्ग वैभवमध्ये महाराजांच्या 9 महत्त्वाच्या किल्ल्यांची मॉडेल्स दाखवून त्याबद्दलची माहिती दिली जाते. पहिला किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला. नंतर महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी उभी केली तो राजगड किल्ला. नंतर पुरंदर किल्ला, ज्यामुळे आपलं मराठी साम्राज्य खूप मोठे होऊ शकले. नंतर पन्हाळा आणि विशाळगड. पन्हाळगडाला सिद्दी जोहारने वेढा घालून शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं आणि तिथून महाराज तो वेढा फोडून कसे निसटले आणि विशाळगडाकडे गेले त्याचे वर्णन सांगितले जाते. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत शत्रूबरोबर कशी झुंज दिली याची माहिती दिली जाते. नंतर देवगिरी म्हणजे दौलताबादचा किल्ला. त्याच्यानंतर प्रतापगड, जिथे विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खानचा शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरून कसा वध केला हे सांगितले जाते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने मराठी साम्राज्याचे आरमार तयार केलं होतं त्याची माहिती आणि सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला त्यांनी कसा बांधला आहे याची माहिती दिली जाते. शेवटचा म्हणजे पुण्यातील सिंहगड, जो तानाजी मालुसरेंनी 1670 साली जिंकला होता. पण त्या अतितटीच्या लढाईमध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना ही माहिती कळाली तेव्हा ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. शस्त्रदालनामध्ये मराठी सरदार आणि त्यांचे सैन्य युद्धामध्ये कोणकोणती आयुधे, तलवारी, भाले वापरत होते आणि त्यांचा पोशाख बघायला मिळतो. ह्या आयुधांचा वापर कसा केला जात होता ते तुम्हाला सांगितले जाते. त्याशिवाय राजदंड व त्यावेळेची नाणी बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले ताब्यात घेतले. मोठमोठ्या मुघल सरदारांचा पडाव केला. असंच चालू राहिले तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. छत्रपती शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांना मोठी फौज देऊन महाराजांच्यावर सवारी करण्यासाठी पाठवले. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेर खानने वज्रगडाचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजींचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यात 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि महाराजांच्या ताब्यात फक्त 12 किल्ले राहिले. त्यांना औरंगजेबाला आग्र्यामध्ये जाऊन भेटायची सक्ती झाली. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मिर्झा राजेंनी घेतली
आणि शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात भेटायला गेले. औरंगजेबाला 2000 मोहरा भेट देण्यात आल्या. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन कुर्निसात केला, पण त्यांना मानाचे स्थान दिले नाही म्हणून चिडलेले शिवाजीराजे दरबारातून निघून गेले. त्यांच्याबरोबर बाळ संभाजीराजेही होते. चिडलेल्या औरंगजेबाने शिवाजी महाराज आणि बाळ संभाजीला नजरकैदेत ठेवले. इथे शिवाजी महाराजांवर कायम पाळत ठेवण्यात आली होती. महाराजांना खूप चिंता होती की कधीही औरंगजेब त्यांना मारून टाकेल. त्यामुळे त्यांना इथून कसंही करून निसटणं गरजेचं होतं. त्यांनी कशी युक्ती केली त्याची माहिती आग्र्याहून सुटका या शोमध्ये दाखवली आहे. आपली फेज 1 इथे पूर्ण होते. आता 20 मिनिटांचा ब्रेक असतो. तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव, पॅटीज व चहा घेऊ शकता. इथून फेज 2 चालू होतो. श्रीमंत योगी या ऑडिटोरियममध्ये आज्ञापत्र या 4D शोमध्ये शिवाजी महाराज त्यांच्या 4D प्रतिबिंबातून त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती देतात. त्यांचे ज्ञान, दूरदृष्टी, धैर्य बघून आपला अभिमान उंचावतो. त्यांचे भाषण नवीन पिढ्यांना स्वराज्याचे आदर्श टिकवून ठेवण्यास आणि त्यांचा सन्मान आणि नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यास प्रेरित करतात. हा शो झाल्यावर दुसऱ्या मजल्यावर गंगासागरचे मॉडेल आहे. गंगासागर हा केवळ सजावटीचा भाग नाही, तो रायगड किल्ल्याच्या प्राचीन जलप्रणाली प्रतिबिंबित करतो. त्याच्या मूळ रचनेपासून प्रेरित होऊन बांधलेले मॉडेल आहे. त्यात दगडी घाट, पायऱ्या आणि तटबंदीच्या भिंती आहेत, ज्या शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे धार्मिक आणि स्थापत्य मूल्य दर्शवतात. शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान भवानी माता मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, ज्याला शिवाजी महाराज आपली कुलदेवी मानत असत आणि त्यांच्या प्रत्येक मोहिमेसाठी तिच्याकडून आशीर्वाद घेत असत. अशा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती इथे बांधली आहे. शिवाजी महाराज हे भवानी मातेचे एक समर्पित भक्त होते, जिनी त्यांना यशाचे प्रतीक आणि धर्माचे रक्षण करणारी पौराणिक भवानी तलवार भेट दिली असे मानले जाते. हे मंदिर प्रतापगडावरच्या भवानी देवीच्या मंदिरासारखे बांधले आहे. हे पवित्र स्थान भक्तांना महाराजांच्या निर्भय ध्येयाचे आणि धर्माप्रती आजीवन भक्तीचे मार्गदर्शन करणाऱ्या दैवी शक्तीशी जोडते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शिवसृष्टी थीम पार्कची व्हिजिट प्लॅन करा.